कर्करोगाच्या जनजागृतीसाठी आरोग्य आणि गोरक्षणासाठी योगदान देत असलेल्या काऊ डिग्निटीज अँड फार्मसी प्रोग्रेस फाउंडेशनच्या वतीनं कॅन्सल द कॅन्सर या 3 दिवसीय उपक्रमाचं आयोजन पुण्यात करण्यात आलं आहे। 23 ते 25 डिसेंबर दरम्यान मोडक सभागृह विद्यार्थी सहाय्यक समिती येथे हा कार्यक्रम होणार आहे। यामध्ये मोफत कॅन्सर तपासणी, उपचार, कॅन्सर परिसंवाद, रक्तदान शिबिर आणि पारितोषिक वितरण सोहळ्याचे आयोजन केले गेले आहे, अशी माहिती आयोजकांनी पत्रकार परिषदेत दिली। यावेळी काऊ डिग्निटी अँड फार्मर्स प्रोग्रेस फाउंडेशनचे संस्थापक सूर्या पुजारी, बाल भाकरे, प्रणव थोरात आदी उपस्थित होते। 23 डिसेंबर रोजी 4:30 वाजता विद्यार्थी सहाय्यक समिती हॉटेल ललित महाल, एफसी रोड, मोडक सभागृह येथे उपक्रमाचं उद्घाटन होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा, मुंबईचे प्रसिद्ध डॉक्टर पियुष सक्सेना, व्यवसाय मार्गदर्शक एस सावंत, सुरेश सपकाळ यांच्यासह काही मान्यवर उपस्थित राहणार आहेत। 24 डिसेंबर रोजी 10 वाजेपासून ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत रक्तदान शिबिर व कॅन्सर तपासणी केली जाणार आहे। तसेच कॅन्सर आजारावर काम करणारे प्रसिद्ध डॉक्टर यांचा परिसंवाद आयोजित करण्यात येणार आहे। 25 डिसेंबर रोजी सकाळी कॅन्सर तपासणी, दुपारी 12:30 वाजता परिसंवाद आणि 4 वाजता विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला आहे। नॅशनल कॅन्सर रजिस्ट्रीनुसार जगभरात कॅन्सरच्या रुग्णात प्रचंड वाढ होत असून गेल्या वर्षात 14,61,000 रुग्णांचे निदान करण्यात आले आहे। यामध्ये महाराष्ट्रातील 1,21,717 रुग्णांचा समावेश होता। बदलत चाललेली जीवन पद्धती, खाण्यापिण्याच्या सवयी अशा आजारांना निमंत्रित करत आहे। या आजारांचे प्रमाण कमी करायचे असेल तर आपल्या जीवनशैलीत व आहारपानात बदल करण्याची अत्यंत आवश्यकता आहे, असं मत सूर्या पुजारी यांनी व्यक्त केलं। आणि आता पोल्युशन काय कमी होत नाही, ते वाढत चाललंय। तर आम्ही आता ही प्रक्रिया चालू केलेली आहे आणि आमची दुसरी प्रक्रिया अशी आहे की आम्ही रोड शो निर्माण करणार प्रत्येक जागेवरती, ठिकठिकाणी, मोहल्ल्यामध्ये, कॉलेजेसमध्ये, शाळांमध्ये, कॉर्पोरेट्समध्ये आम्ही असे रोड शोज लावणार, परमनंट रोड शोज, जिकडे कोणी येऊ शकतो, आपली टेस्टिंग करून घेऊ शकतो, जी मुफ्त टेस्टिंग असणार। कारण की आपल्या सरकारने, केंद्रीय सरकारने ही योजना काढलेली HLL म्हणून लॅब आहेत, हिंद लॅब, त्यांच्यातर्फे ही टेस्टिंग संपूर्ण फ्री असणार। आणि आपले जे सिव्हिक हॉस्पिटल्स आहेत, सिव्हिल हॉस्पिटल्स जे आहेत, तिकडे पण ह्या टेस्ट फ्री मध्ये होणार। आणि ह्या टेस्ट नाही, इतर टेस्ट तुम्हाला आपल्या लोकांना फ्री मध्ये करून मिळणार। आमचे देशी गायला वाढवायची एक प्रक्रिया चालू आहे, कारण की ते पण कमी होत चाललेले आहे। आणि जर्सी गायीमुळे पण, जर्सी आणि उष्टन गायीमुळे पण बऱ्यापैकी कॅन्सर, डायबिटीज वगैरे होतो आहे। त्याच्यावरती पण आम्हाला लोकांना अवेअरनेस आणायचं आहे की देशी गायीच्या दुधानी, त्याच्या तुपानी कॅन्सरवरती वगैरे प्रिव्हेन्शन पण होऊ शकते, प्रतिबंधक होऊ शकते। तर आता माझी इच्छा अशी आहे की आता हे तुम्ही बघितलेलं आहे आणि हे आज माझ्या घरी येऊ शकते। माझी नातवंड आहे, मी 75 वर्षाचा आहे, माझी नातवंड आहेत लहान, उद्या त्यांना पण हे होणार आहे, होऊ शकते, होणारच आहे, नाही तर त्यांच्या मुलांना होणार आहे। कारण का हे कुठे आपण थांबवल्याशिवाय हे थांबणार नाही आणि कुठेतरी आपल्याला ही सुरुवात करायची आहे। ही लहानशी एक सुरुवात आहे, पण आज जर का या प्रक्रियेला जर काय कमी करायचं असेल तर कमीत कमी 100 वर्ष लागतील।